गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 4थीची प्रश्नपत्रिका बघत आहोत. बुद्धिमत्ता या विषयाची हा पूर्व तयारी सराव क्रमांक 3 चा पेपर आहे आणि आपण जो बघत आहोत तो भाग 2 करत आहोत. 24/12/2024 ला झालेली प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. आधीचा भाग तुम्ही बघितला नसेल तर पहिला बघा. त्यामध्ये आपण 26 ते 44 चे प्रश्न सोडून घेतलेले आहेत. ओके. आता आपण भाग 2 मध्ये 44 च्या पुढचे प्रश्न सोडवणार आहोत. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत, आता समोर जो दिसतोय तो खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला आवडेल. याचं सूत्र जे आहे ते आपण बघू. तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर काढा. व्हिडिओ पॉज करा, नसेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. बघा चला काय दिलेलं आहे. खालील आकृतीत एकूण रेषाखंड किती आहेत? किती रेषाखंड आहेत? सोपा प्रश्न आहे. बघा रेषाखंड म्हणजे काय ते आधी समजावून सांगतो. अशी जर रेषा असेल, अशी दोन्हीकडे तोंड असणारी, तर हा जो भाग आहे ना, जो तोडलेला आहे ब आणि क चा, एवढ्या मधल्याच भागाला रेषाखंड म्हणतात. हे समजून घ्या. ह्यालाच रेषाखंड म्हणतात. जर एका बाजूने अशी असेल, एका बाजूने आणि अशी जाणारी, तर ह्याला रेषाखंड म्हणत नाहीत. ह्याला किरण म्हणतात. काय म्हणतात? किरण. आता या दोन संकल्पना समजल्या असतील तर तुम्ही आता उत्तर काढा. सांगा किती रेषाखंड आहेत? हा एक आहे, हा एक आणि हा एक आहे. एवढंच म्हणाल का? नाही, आणखी आहेत. हे जर 3 असतील तर इथून सुरू झालेला इथपर्यंतचा एक आहे 4, त्याच्यानंतर इथून इथपर्यंतचा एक आहे 5 आणि हा सरसकट एक आहे 6. ठीक आहे. म्हणजे असे जर 6 काढायचे असतील तर मी तुम्हाला एक सूत्र सांगतो. याचं आधी आपण स्वतंत्र भाग केलेले आहेत सूत्राचे. त्या भागाचं नाव आहे रेषाखंड मोजणे. याचं सूत्र असं आहे. याला क्रमांक द्या रेषाखंडांना 1, 2 आणि 3 आणि या अंकांची बेरीज करा. या अंकांची बेरीज करा, ही येते 6. ठीक आहे. मग आता आणखी एक प्रश्न देतो आणि परत समजावून सांगतो. समजा एक असा रेषाखंड आहे. ओके. आणि त्याचे मी असे तुकडे पाडलेले आहेत. आता सांगितलं किती रेषाखंड होतील, तर ते सूत्र लावायचं परत एकदा. 1, 2, 3, 4, 5 या अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज करा. ठीक आहे. बघा 1 आणि 2 किती झाले? 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. 10 आणि 5 15. या भागात 15 रेषाखंड होतात. किती होतात? 15. आलं लक्षात? सूत्रही समजावून सांगितलं. अशाच प्रकारे कोण मोजायचे पण आपण भाग केलेले आहेत, ते पण बघा. आता प्रश्नपत्रिकेसाठी आपण पुढचा भाग घेऊ. पुढची आकृती बघू. 46 ते 45 साठी सूचना आहे. ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आकृती तुमच्या समोर आहे. बघा प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल? कशी दिसेल? बघा आरशातली आहे. इकडची जी प्रतिमा असते ना, असा आरसा इकडे दिलेला असतो. त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची. सुरुवात करताना ज्या आकृत्या इकडे आहेत त्या सुरुवात इकडे करायची. ही जी बाजू आहे ना, हिचं जे वर्तुळ आहे ते इकडून येईल आणि ही अशी सुरुवात होईल. त्याच्यानंतर हा जो बाण आहे, हा बाण हा असाच राहील इकडे गेला तरी, आणि हे जे आहे हे असंच राहील इकडे गेलं तरी. मग आता अशी आकृती कोणती आहे? हिचा बाण चुकलेला आहे, त्याच्यानंतर हिचा बाण वर गेलेला आहे, मग ही आणि ही ह्याच्यामध्ये बघा हिचा बाण खाली आहे, हिचा बाण वर आहे. ही आकृती असू शकते का? असू शकते का? बघा किती आहे पर्याय? 45. 45चं उत्तर किती आहे? 4. यस, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न आकृती आहे. आरशातलीच प्रतिमा आहे. इथं बाण दिलेलं आहे, असं काढायला सांगितलं. मग आता प्रतिमा आधी आपण काढून घेऊ आणि मग बघू. इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे. इकडं काढताना काय करावं लागेल आपल्याला? परत जो इथला भाग आहे तो तिकडे जाईल. ओके. मधला चौकोन आहे तसाच राहील. मधला चौकोन असाच. हा जो इथला भाग आहे हा भाग जवळ बघा. हा भाग कुठे जवळ आहे? इथे. म्हणजे हा जो भाग आहे ना तो असा राहील आणि हा भाग तिकडे जाईल. हा इथला हा जो रंगवलेला भाग आहे ना, हा शेडेड इकडे जाणार आहे. म्हणजे ही आकृती कोणती आहे? ऑप्शन नंबर 3 ही आकृती आहे. ओके. आलंय आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघू. 46चं उत्तर झाले. 47चं उत्तर द्यायचं. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. काय उत्तर आहे बघा.
चला 46 साठी आपण उत्तर पाहतो. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, ह्याच्यामध्ये काही क्रम दिलेला आहे, तो क्रम ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा. कोणती आकृती येते, क्रम कोणता आहे? ओके, ह्याला 4 फांद्या आहेत. बर, याची एक फांदी कमी झाली, याच्या 2 फांद्या कमी झाल्या, मग इकडं काय येईल? मग आता याच्या 2 होत्या तरी इकडे जाताना आणखी एक फांदी कमी होईल. हे उत्तर आहे का? यस, ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघू. एका कवायतीच्या रांगेत इम्रानचा डावीकडून 9वा, इम्रान डावीकडून 9वा व उजवीकडून 15वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? हे उत्तर तुम्ही काढायचे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. चला बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढलं असेल अशी अपेक्षा करतो, कारण आपण या क्रमांका संदर्भातले बरेच घटक घेतले. 3 घटक आहेत माझ्या मते आपल्याकडे. कवायतीच्या रांगेमध्ये इम्रान आहे, त्याचा जो नंबर आहे इकडून सुरुवात केली, डावीकडून 9 आहे, म्हणजे इथं तो 9व्या क्रमांकावर आहे. आणि उजवीकडून 15वा आहे, इकडून सुरुवात केली तर त्याचा नंबर 15 आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला? इकडून किती विद्यार्थी झाले? 9, आणि इकडून किती झाले? 15, बरोबर. मग आता इकडून जर 9 झाले आणि इकडून 15, 9 अधिक 15 किती झाले? 24, आणि तो एक स्वतः. रांगेत मुलं किती आहेत असा प्रश्न आहे. 9 आणि 15 अधिक 1 किती झाले? 25. ओके, आले लक्षात? चला, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 25. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 49 व 53 साठी सूचना. प्रश्न गटाशी न जुळणारे हे ओळखा. काय? गुरु शुक्र शनी गुरु शुक्र शनी, सोम रवी आठवडा, आठवडा नाही, रवी नाही आणि सोम नाही, हे सगळे वारांचे नाहीत. हे कशाचे नाव आहेत? ग्रहांची नाव आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ग्रह कोणता आहे तो तुम्ही बघायचा आहे. तो आहे पृथ्वी. याचं उत्तर येणार आहे पृथ्वी. तुम्ही जर आठवडा म्हणून उत्तर काढलं असतं तर नाही, गटाशी जुळणारे पद पाहिजे आपल्याला, जुळणारे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. अपूर्ण आकृतीचा भाग शोधा. अपूर्ण आकृतीचा भाग, म्हणजे जी दिलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल केलेला आहे. ठीक आहे, चला शोधा बरं. आता कोणत्या क्रमांकाची आकृती येणार आहे याच्यामध्ये? काय सिक्वेन्स येते बघा. आधी 1 2 3 1 2 3 3, त्याच्यानंतर 2 नंबरला रंगवलाय, मग 3 ला रंगवला, मग 1 ला रंगवला. मग आता जर 2 3 1 झाला तर परत 2 3 1 येईल का? तुम्ही उत्तर काढायचंय. 50चं उत्तर काय आहे? 50चं उत्तर आहे 1. पुन्हा 2 3 1च सिक्वेन्स येईल, आणि ह्या क्रमांकाने ह्या सिक्वेन्स नुसार त्यांनी काय केलं? पहिल्यांदा 2 नंबर रंगवला, नंतर 3 नंबर, नंतर 1 नंबर. मग सुरुवात करताना परत 2चा निवडा लागेल, आणि 2 नंबरची आकृती रंगवलेली एवढीच आहे. ही नाही, ही नाही, ही नाही. समजलं? ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढची जी आहे ती सुद्धा, हा पण आकृती बंदच आहे. 2 2दा घेतलाय, 3 3दा घेतलाय, 5 5दा घेतलाय. मग आता काय राहिले तुम्ही शोधा. 51चं उत्तर काय आहे? 4 4दा घ्यायचा राहिलाय. ओके, व्हेरी गुड, छान. पुढचा प्रश्न बघू. प्रतापगड, रायगड, राजगड. हो, खूप सोपा आहे. प्रतापगड, रायगड, राजगड काय आहे? शिवनेरी. कारण हे सगळे जलदुर्ग आहेत. हे जलदुर्ग आहेत, शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेले जलदुर्ग. ठीक आहे, म्हणजे पाण्यातले. आणि हे जे आहेत हे सगळे कोणते आहेत? डोंगरी किल्ले आहेत. कोणते आहेत? डोंगरी, डोंगरावरती बांधलेले. आणि एक डोंगरी किल्ला त्याच्यात दिलाय शिवनेरी, शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. ठीक आहे, ओके, चला पुढे. 125 65 आणि 45. पुढचं काय येणार आहे? 53चं काय आहे? चला शोध घ्या. काय येणार आहे? ह्या सगळ्या संख्यांना 5ने भाग जात नाही, हिलाच 5ने भाग जातो. या सूत्रानुसार ऑप्शन नंबर 1 60 बरोबर आहे उत्तर. ओके, काढले का उत्तर? 5ने भाग जाणारी एकच संख्या, म्हणून तो पर्याय. पुढचं
पुढचा प्रश्न आहे, हे तर खूप सोपं आहे. मनन यन मन, अरे काय मनन यन मन म्हणजे काय? मन नयन मनोहर, नयन मनोहर, नयन मनोहर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्द बनण्यास शेवटून चौथे अक्षर कोणते येईल? शेवटून चौथे कोणतं येते बघा, कोणतं येते शेवटून चौथं अक्षर? ठीक आहे, कोणतं आहे? 54चं उत्तर तुमचं आलेलं आहे का? म. हे काय म? हे शेवटून चौथं अक्षर म. ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघू. सन 2009 या वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली असेल तर 1 एप्रिल 2009 ला कोणता वार असेल? 2009 वर्षाची सुरुवात जानेवारीला 1 एप्रिलने झाली. सॉरी, जानेवारीला सुरुवात 1 जानेवारीला वार आहे गुरुवार. ओके, मग त्याच्यानंतर पुढचं चला, प्रत्येक वार किती किती दिवसाने पुढे पुढे जातो त्याचा शोध घ्या आणि कोणता वार येणार आहे ते ठरवा. 1 एप्रिलला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचे. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्हिडिओच्या खाली तुम्ही उत्तर देणार आहात. ठीक आहे, मी सांगणार नाही याचं उत्तर. प्रत्येक वार काय करायचे? 1 फेब्रुवारी शोधा, 1 मार्च शोधा आणि नंतर 1 एप्रिल तुम्हाला मिळेल. ओके, चला काय होतंय आणखी एक संकल्पना सांगतो. पुढच्या महिन्यातला वार जर 31 तारखेचा असेल तर तो 2 दिवसांनी पुढे जातो. जर तो फेब्रुवारी महिना असेल, लीप वर्षातला असेल तर 1 दिवसाने, नाहीतर 0 दिवसाने. मार्च हा 31 तारखेचा असेल तर 2 दिवसांनी, तिसऱ्या दिवशी वार येतो. या सूत्राने तुम्हाला दिवस सापडतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. आता आपण पुढचा प्रश्न बघत आहोत. 56 ते 57 या प्रश्नांसाठी खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. 56 नंबर साठी आणि 57 साठी विचार करायचा आपल्याला. तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजेत. यावरती आपण 2 घटक केलेले आहेत. सोपा प्रश्न असतो, काही अवघड नाही, विचार करा फक्त. इथं जर इथं ब्लॅक हे क्रॉस आहे, ठीक आहे, ब्लॅक क्रॉस आहे, तर इथं सुद्धा ब्लॅक क्रॉस आहे. तिन्ही याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तिन्ही याच्यामध्ये ब्लॅक क्रॉस आहे. मग आपल्याला पुढचा मुद्दा बघावा लागेल. हा मधला काय आहे? ब्लॅक सर्कल आहे. हे इथं आहे, तिकडं पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक आहे. बर, पण इथं काय आहे? इथं इकडं 2 आहेत आणि ते फक्त इथं आहेत. ओके, म्हणजे जुळणारी आकृती ही नाही, ही नाही, ही आहे. ऑप्शन नंबर 2 हा जुळते. ओके, आले लक्षात? चला पुढचा प्रश्न बघू. आपण आता थोडं वेगात घेणार आहोत कारण मग व्हिडिओची लेंथ वाढते. हा, चला बघा बरं. तंतोतंत जुळणारी त्रिकोण, त्याच्यानंतर इकडं हे इकडं फिरलंय म्हणजे हे पण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे आणि हा आहे. पुढचं बघा, ह्याच्यात क्रॉस झालेले हे पण नाही आणि इकडचं चेकआउट करा, हे सुद्धा नाही. ठीक आहे, म्हणजे याचंही उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ओके, सोपा प्रश्न होता. चला पुढचं बघू. 2 भावांच्या आजच्या वयात 9 वर्षाचे अंतर आहे. 2 भावांच्या आजच्या वयामध्ये 9 वर्षाचे अंतर आहे. ठीक आहे, ओके, आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयात कितीच अंतर राहील? खूप सोपा प्रश्न असतो. मुलं याच्यात सिली मिस्टेक करतात. मी याला प्रश्नाला सुद्धा सिली क्वेश्चन असं म्हणाल. कारण जर त्यांच्या वयामध्ये आजच समजा ए आणि बी च्या वयामध्ये आजच 9 वर्षाचं अंतर आहे, तर अजून किती वर्ष पुढे गेले तरी ते अंतर तसंच राहणार आहे. म्हणजे अजून 10 वर्षांनी जरी धरलं, ह्याचं आपण एक वय घेऊन अंदाज काढून घेऊ. ठीक आहे, चला एचं वय आपण घेतलं 10 आणि बी चं वय आपण घेतले 9 वर्षाचं अंतर, बरोबर, म्हणजे जास्तीचं 19. आता तुम्ही 10 वर्षाने याच्यात 10 मिळवा आणि याच्यात 10 मिळवा, किती होणार आहे? ह्याचंही वय 20 होईल आणि याचंही वय 29 होईल. म्हणजे अंतर किती राहणार आहे दोघांमध्ये? पण तेच अंतर राहणार आहे, काही केलं तरी 9च अंतर राहील ना. म्हणजे वयामधलं जे अंतर असतं ते एकदा पडलेलं अंतर कायम राहतं. लहान भाऊ आणि मोठा भाऊ यांच्या वयात जर 5चं अंतर असेल तर ते कधी कमी होईल का? किती वर्ष वाढले तर नाही. म्हणून याला आपण गमतीशीर किंवा सिली क्वेश्चन म्हणतो आणि मुलं याच्यात सिली आन्सर काढतात. पण तशी चूक करू नका. जेवढा अंतराचा गॅप पडलेला आहे तो नीट वाचा, प्रश्न नीट वाचा. ठीक आहे, ह्याच्यानंतर या प्रश्नाची अडचण तुम्हाला राहणार नाही.
मी काय समजून सांगितलं, 10 वर्षाचं एका भावाचं वय घेतलं लहान आणि मोठ्याचं घेतलं 19, म्हणजे त्या दोघांमध्ये 9चं अंतर आहे, बरोबर? ठीक आहे, हा मोठा बी आहे, हा मोठा आहे, हा 9 वर्षांनी मोठा आहे. मग त्याच्यानंतर पुढे 10 वर्षानंतर त्यांचं वय 10ने वाढलं, ह्याचंही वय 10ने वाढलं, तरी पण दोघांच्या याच्यातलं अंतर किती राहिलं? 9च वर्ष राहत. दोघे भाऊ आहेत, किती वाढले तरी वयाचं अंतर कमी होणार नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. 59, खालील प्रश्नात चुकीचे पद ओळखा. चुकीचे, ठीक आहे. हा, हे झाले, म्हणजे हे 9च अंतर होतं ते आपण उत्तर काढलं. शमशेर, तलवार, कट्यार, बंदूक, चाकू, सुरी. बापरे, इथं सगळे शस्त्र आहेत. ठीक आहे, शमशेर, तलवार, चाकू, सुरी. मग याच्यात काय येईल आता? चुकीचे पद ओळखा. शमशेर तलवारीसारखी छोटी असते, तलवार पण आहे, कट्यार पण आहे, चाकू, सुरी आहे. हे सगळे धारधार वेपन्स आहेत, हा, ब्रुटल इंजुरी करणारे. पण दिस इज ग्रीवियस हर्टिंग आहे, म्हणजे एकदा शूट केलं तर ते जास्तच हे करतं. म्हणून ही अत्याधुनिक तंत्राने असणारी, गटात न बसणारे चुकीचे पद म्हणून बंदूक काढावी लागेल बाजूला. ठीक आहे, ओके, चला. ते अत्याधुनिक यंत्र असल्यामुळे ते आपण बाजूला काढलं. 64 ते 60, खालील पहिल्या पदाचा जो संबंध आहे, पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. ओके, सोपे प्रश्न असतात. आपण याच्यावरती खूप छान प्रश्न घेतलेले सहसंबंधांचे. बागेला कुंपण आहे, किल्ल्याला तटबंदी आहे, सीमा नाही, वेस नाही, भुयार नाही. मी हे तिन्ही शब्द समजून सांगतो आधी. उत्तर तर मी सांगितलंय, तटबंदी. तटबंदी म्हणजे काय? किल्ला जर असा आहे समजा, तर ह्याच्या बाजूने जी भिंत असते ना, दगडी भिंत, हा, ती असते तटबंदी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे सोडलेलं असतं. मग इथं समजा त्याला वेस असते. वेस म्हणजे दरवाजा. वेस म्हणजे काय? दरवाजा. तो गावाला असतो, मुख्यतः तो कशाला असतो? मोठ्या गावाला असतो. ओके, वेस. भुयार म्हणजे काय? समजा या दरवाजातून आत शिरलं, इथून एक बोगदा केलेला आहे भिंतीला, त्यातनं डायरेक्ट तुम्ही आत शिरू शकता. लांबवर जाणार अरुंद तोंडाचं जे असतं त्याला भुयार म्हणतात. गोपनीय मार्ग असतो तो. ठीक आहे, गोपनीय मार्ग. त्याच्यानंतर सीमा, गावाच्या बाहेरचा जो असतो ती सीमा असते. तटबंदी आता तुमच्या लक्षात आली असेल, किल्ल्याच्या बाजूची. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 4 16 आहे, 4चं 16 तर 3चं. ही बहुतेक वर्ग संख्या किंवा 4ला 4ने गुणलं, 3ला 3ने गुणा, उत्तर काय येणार आहे? 9 येणार आहे. म्हणजे प्रश्न खूपच सोपा आहे असं म्हणता येईल आपल्याला. ओके, चला पुढचा प्रश्न. 61चं 3 आहे. ठीक आहे, 61चं 1 आहे. ओके, चला काय हरकत नाही, तोच ऑप्शन आहे. पुढचं बघू आता. हा पॅटर्न दिलेला आहे वरती एका बाजूला. आता तुम्ही काय करायचे, याचा संबंध याच्याशी आहे तसाच. हीच बाजू खाली घेतली. ठीक आहे, ही बाजू त्यांनी अशी उलटी केलेली आहे इकडून. तर मग ही बाजू आपण उलटी केली तर काय होईल? ही आउटरची बाजू आहे, ही उलटी केली तर ही अशी होईल. ओके, आणि ही जी आहे ही अशी आहे, तर ही उलटी केली तर ही या बाजूनीच होईल, विरुद्ध बाजूलाच राहील. ओके, बघा बरं अशी आकृती कुठे आहे, काढून बघा. समजा 62चं उत्तर काढा. किती आहे 62चं उत्तर? अशा प्रकारची आकृती 4 नंबरची आहे. ओके, ठीक आहे, चला 4 नंबरची आकृती घेऊ. आपलं उत्तर पुढचं. रौप्य महोत्सवी वर्ष, रौप्य महोत्सवी वर्ष 25, तर अमृत महोत्सवी वर्ष किती सांगा तुम्ही. चला 63चं. आता याच्यात ना आपण सगळे वर्ष समजून घेऊ. ठीक आहे, चला. 25 वर्षाला रौप्य म्हणतात. पुन्हा सराव होईल आपला. 50 वर्षाला सुवर्ण म्हणतात. ओके, 60 वर्षाला काय म्हणतात? 75ला अमृत म्हणतात. त्याच्यानंतर 100ला काय म्हणतात? 100ला काय म्हणतात? शतकोत्तर, शतक, शताब्दी. ठीक आहे, हा, किंवा शतक. त्याच्यानंतर 10ला दशक म्हणतात, दशक पूर्ती. मग जर ह्याच्यानंतर 125 असेल तर काय म्हणतात? शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव. ठीक आहे, त्याच्यानंतर 150 असतील तर तसंच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव.
म्हणजे 100चा शतक घ्यायचा आणि 50चा सुवर्ण घ्यायचा, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. पण 60ला काय म्हणतात ते सांगा? हीरक महोत्सव. ओके, ठीक आहे, याला म्हणतात हीरक. मुद्दाम आपण रिव्हिजन केली, महोत्सव तुम्हाला समजले असतील, तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला कळलं असेल. अमृत म्हणजे 75, हे हीरक, हीरक हे शतक, शतक आणि हे सुवर्ण. ओके, सगळे आपण थोडेसे रिवाइज केले. चला पुढे बघू. एका सांकेतिक भाषेमध्ये 4 बरोबर 16 आहे म्हणजे त्याचा वर्ग आहे, 5 बरोबर 25 आहे त्याचा वर्ग आहे, 6 बरोबर 36 त्याचा वर्ग आहे. तर 7 बरोबर किती असेल, काय प्रश्न आहे? जर वर्ग असेल तर 7 बरोबर 49 आहे. ठीक आहे, आले उत्तर. सोपा प्रश्न आहे. तुम्ही 2री, 3री, 4थी, 5वी कितीला असाल, वर्ग तुमचे पाठ असायला हवेत. आणि जर तुम्हाला वर्ग येत नसतील तर ते वर्ग काढायचे कसे, ह्याच्या मी 3 ट्रिक घेतलेल्या आहेत. 1, 2, 3. या 3ही ट्रिकची लिंक आपल्या व्हिडिओच्या म्हणजे चॅनलवरती ग्रुपमध्ये आहे, गणिताच्या ह्याच्यामध्ये, दोन्ही ह्याच्यात आहे. 4थीच्या प्रश्नांच्या ह्याच्यातही आहे आणि 3रीच्या ह्याच्यात सुद्धा गणितात आहे. ठीक आहे, तुम्ही सर्च करून करू शकता. समजून घ्या. पुढचं 65. ऋतिकला 5 मामा आहेत. ओके, व्हेरी गुड. जेवढे चांगले, जेवढे जास्त मामा तेवढा त्याचा फायदा. 5 मामा आहेत. त्याचा एक मामा मुंबईला राहतो. एक मामा, बर मामा, काय हरकत नाही. मामा कुठे राहता तुम्ही? मुंबईला. बर, आम्ही येऊ तिथे. ठीक आहे, ओके. मुंबईच्या मामांना किती भाऊ असतील? आता तो मुंबईला राहत असला तरी भाऊ किती राहतील? तो एक मामा आणि त्याचे 4 मामा म्हणजे 4 भाऊ. बरोबर, हे एकूण मिळून 5 आहेत ना. कुठलाही मामा कुठे राहत असला तरी त्याचे भाऊ 4. ओके, मुंबईच्या मामाला भाऊ किती? कारण एकूण टोटल संख्या त्यांची 5 आहे. प्रश्न सोपा होता. आपल्याला मामा बनवत होते पण आपण उत्तर बरोबर काढलेले. आता पुढचं बघू. 66 ते 67. एखादा विनोद केला तर समजून घ्या, असं काही नाही. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या पर्यायांची उत्तर शोधा. बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याला विनोद सुद्धा समजायला हवा. कारण आपल्याला किती मामा बनलो तरी आपण बनत नाहीत मामा, है ना. चला, ही वेन आकृती आहे, ह्याच्यावरती आपण खूप छान घटक घेतलेले आहेत 2 ते 3 पार्ट मध्ये. तुम्ही शोध घ्या आणि त्याची माहिती घ्या. बघा आता प्रश्न काय आहे, वरती घेतो थोडा. ओके, चला वरती घेऊ. तुम्ही उत्तर शोधायचे, व्हिडिओ बघा आधी आणि प्रश्न बघा आणि मग सोडवा. व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा. चला, तुमचा प्रश्न सोडून झाला असेल. वेन आकृत्यांच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करून समजून घेणार आहोत. चर्चा अशी करायची आपल्याला. आता हा प्रश्न समजून आपण घेऊ. बघा, इथं तुम्ही असा अंक बघा जो फक्त चौकोनात आहे. कोणता अंक आहे? चौकोनात, या चौकोनात आहे. बरोबर. त्याच्यानंतर फक्त त्रिकोणात असणारे अंक बघा. मी शब्द वापरलाय फक्त त्रिकोणात. ठीक आहे, मग आता त्रिकोण हा एवढा आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल सर इथं हा पण आहे ना, हा पण आहे, पण ते वर्तुळात पण गेलेत. इथं अंकच नाही, म्हणजे फक्त त्रिकोणात असणारे अंक कोणते आहेत? हे 2. जर प्रश्नामध्ये असं विचारलं की फक्त त्रिकोण असणाऱ्या अंकांची बेरीज किती, तर त्या दोघांची करायची 7, 8 होतील 15. ओके, आलं लक्षात? अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुढचं जर विचारलं की फक्त वर्तुळात असणारे अंक कोणते, तर हे 2 आहेत. 2 आणि 9 यांची बेरीज आहे 11. ओके, मग त्याच्यानंतर जर असं विचारलं की 2 आकृतीत असणारे अंक किती, तर 6 पण 2 आकृतीत आहे, हा पण 2 आकृतीत आहे, हा पण 2 आकृतीत, म्हणजे 6 आहे, 5 आहे, 3 आहे. आणि असं जर विचारलं की 2 आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती, 2 आकृतीत, तर यांची बेरीज करावं लागेल आपल्याला. 6, 5, 11, 3, 14 असे ऑप्शन दिलेले असतात. आजचा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे, तुमचा सुटला असेल. सोबतच्या आकृतीत 3 हा अंक कुठे आहे? कुठे आहे 3 हा अंक? हा अंक त्रिकोणात सुद्धा आहे, त्रिकोणामध्ये पण आहे आणि त्याच्यानंतर वर्तुळामध्ये पण आहे. बरोबर, म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये समाविष्ट असणारा चौरसात नाही, 3 आकृतीत नाही, हे नाही. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचं बघू. फक्त वर्तुळ या आकृतीत कोणते अंक आहेत? फक्त वर्तुळ या आकृतीत कोणते अंक आहेत? कोणते अंक आहेत वर्तुळात?
हा फक्त वर्तुळात आहे, दुसऱ्या ह्याच्यात नाही. 2 आणि 9 हे कुठे आहे? यस, ऑप्शन नंबर 1. ओके, चला. सोपा प्रश्न असतो, प्रश्न वाचला शांतपणे समजून घेतला तर उत्तर हमखास येतो. 68 खालील चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी मालिका 1 2 3 वाढत जाते का कमी होते ते शोधा. 3 मुद्दे पाहायचे. पहिलं, ती वाढत जाते का? दुसरं, ती कमी होत जाते का? तिसरं, त्याच्यानंतर मग तिच्या दिशा बदल होतो का? असे वरती आहेत ते खाली होत आहेत का ते बघा. चला सोडवा उत्तर. 4ही बाण वरती आहेत. आता आपण हे उत्तर काढू. पहिले 4ही बाण वरती आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचे 3 बाण वरती आहेत, 1 बाण खाली झाला. त्याच्या पुढे 2 बाण खाली झालेले आहेत, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी. मग आता 2 बाण जर झाले तर आता 3 बाण करा खाली. 1 2 3 आणि 1 बाण वर, ठीक आहे. मग असा ऑप्शन कुठे आहे तो शोधा. फक्त 1 बाण वर असणारा हा चुकलेला आहे. हा नाही. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. बरोबर, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. आता या टप्प्यात आहोत आपण. तुम्ही प्रश्नपत्रिका रोजच्या रोज सोडवली पाहिजेत. एखादी 2-3 घटक बघायचे, अभ्यास करून घ्यायचे, घटक 2-3 आणि एक प्रश्नपत्रिका सोडवायची. तुमच्या शेजारील मुलगा आंघोळ न करता शाळेत येतो तर तुम्ही काय कराल? बदलून काढायचा का त्याला? नाही. आंघोळ करायची की नाही करायची त्याचा प्रश्न आहे, पण त्याला समजून सांगा. तुमच्या सरांना सांगा, मॅडमला सांगा, की त्याला समजून सांगा की आंघोळ कर. स्वच्छतेचं महत्व त्याला पटवा. तुम्ही त्याच्यापासून दूर बसाल हे पण ठीक आहे, पण हे नको. त्याला दररोज आंघोळ करावी हे पटवून द्याल. सर्वजण मिळून चिडवाल, त्याचे नाव सरांना सांगाल. आता मी म्हटलोय सरांना सांगा, पण सरांना सांगून त्याला स्वच्छतेचं महत्व पटवून द्या. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. तो मुलगा रोज आंघोळ करून येईल याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. त्याला ती सवय लावा. हा एक भावनिक आणि मानसिक सामाजिक बुद्धिमत्तेचा प्रश्न होता. 70-71 ह्याच्यासाठी सूचना. एका सांकेतिक भाषेत दसरा हा शब्द दसरा, ओके, मुद्दाम लांब लिहिलेला आहे. चिन्ह आहे स्वास्तिकचं आणि याला आहे त्रिकोण आणि याला आहे चौरस, ठीक आहे. तर आगम आराम हा शब्द कसा लिहिलेला आहे? आणखी एक आराम, ठीक आहे. आराम शब्द कसा आहे साहेब? याला त्रिकोण आहे, याला हे आहे आणि मला स्टार आहे, ओके. तर मदन हा शब्द कसा लिहिला? हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, ठीक आहे. फक्त आकृत्या बदलतात. उत्तर काढा, खूप सोपं आहे. चिन्हांचा क्रम सारखाच नसतो हे समजून घ्या. चिन्हांचा क्रम सारखाच नसतो. मग मदन हा शब्द असा लिहिला. आता मदन शब्द सुद्धा असा लिहिलेला आहे, ठीक आहे. मदन शब्द पण असा लिहिलेला आहे, ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फुली आहे. मग आता त्यांनी सांगितलंय की यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. 3 चिन्ह आपल्याला त्यांनी दिलेले आहेत 3 याच्यात, आणि सांगितलं की राम हा शब्द कसा लिहाल. आता काय करणार? राम शब्द शोधायचा आहे, ओके. राम शब्द शोधायचा आहे. तर आता काय करायचंय? क्रम यांचा सारखा नसतो, मग 2-2 अक्षरांचा विचार करा. शांतपणे मन लावून लक्ष द्या. आता कानात हेडफोन असतील तर बघा, गर्दीचा आवाज असेल बंद करा, शांतपणे बघा मी काय सांगतोय. तुम्ही म्हणाल सर रामचा शब्द आपण ह्याच्या खालचं बघू आणि ते बघू, तसं नसतं. ह्या रा शब्द इथं पण आहे आणि रा शब्द इथं पण आहे. हा शब्द आहे आपल्याला शोधायचा. मग ह्या राम साठी आलेलं चिन्ह आणि इथं समान आलेलं चिन्ह शोधा. कोणतं चिन्ह आहे ते बघा. दोन्ही याच्यात समान आहे. याच्यात दुसरा शब्द समान आहे का? नाही, या दोघांमध्ये नाहीये. मग आता इथं पण त्रिकोण आहे आणि इथं पण त्रिकोण आहे, ओके. म्हणजे त्रिकोण हे चिन्ह असेल. खाली कुठं त्रिकोण आहे का? नाहीये, बरोबर. म्हणजे आपल्याला त्रिकोण हा रा साठी वापरता येईल. आता म राहिला. म हा इथं पण आहे आणि म इथं पण आहे. मग आता म चं चिन्ह रिपीट झालेलं कुठे आहे बघा. म चं चिन्ह कुठे आहे ते बघा. बघा बरं, म साठी आलेलं चिन्ह म ला हे तर गेलं, मग हे आणि ह्याच्यापैकी स्टारचं चिन्ह आहे. सांगा आता, शोध घ्या. चला, म चं चिन्ह कोणतं आहे? बघा काय झालंय, इथं ज्या फुल्या होत्या ना, इथं थोड्या जास्तीच्या होत्या, म्हणजे म चं चिन्ह हे येईल तुमचं. हा म, याला हे आणि इथं मला.
म्हणजे ह्याच्यासाठी येईल स्टारचं चिन्ह. आलं लक्षात? ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. आणखी एक प्रश्न आहे वरील सांकेतिक भाषेत. आता मी इथलं पुसतो, ठीक आहे, हे वॉश करतो, बाकीचं तसंच ठेवतो म्हणजे समजून सांगता येईल. बघा आता वरील सांकेतिक भाषेमध्ये त्रिकोण आणि या चिन्हांचा कोणता शब्द तयार होईल? आता आपण त्रिकोणाचा राम शोधला होता, बरोबर आहे ना, याला रा. त्याच्यानंतर चौकोनाला काय आहे? मग बघा बरं आता कोणता शब्द तयार होईल? रा. रा रा सुरुवातीला असणारा शब्द कुठे आहे? पण त्याचा क्रम सारखा नसला तरी चालेल. हे चिन्ह राहिलेलं आहे, बरोबर. द ला कोणतं आहे? ही इथं चौकोन आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्वास्तिक आहे. द ला हे स्वास्तिक आहे आणि इथे द ला स्वास्तिक आहे, ठीक आहे. मग आता स्वास्तिकचं चिन्ह आपण समजा शोधलं द. थोडासा प्रश्न विचार करायला लावणार आहे. मग अजून काय राहिलं? आता ह्याच्यातलं हा जो डबा आहे तो कुठे गेलाय? हा डब्याचा आ होणार आहे. हा बघा, हा राहिलेले ह्याच्यातले 2 गेले ना, म्हणजे आ साठी शब्द होणार आहे असा असा. ओके. आणि अजून चौरस कुठे राहिलाय? पूर्ण यस, चौरस. द झालेला आहे आपला, म्हणजे स, म्हणजे हा जो चौकोन आहे त्याचा होईल स. आता शब्द बघा बरं, आसरा शब्द काय तयार होतोय? आसरा. कसा तयार झाला? हे बघा, आला काय वापरलाय आपण? आला वापरला असा डबा. त्याच्यानंतर स ला वापरलेला आहे चौकट आणि द ला वापरलेला आहे त्रिकोण. त्यांनी आधीच सांगितलं होतं की क्रम मागे पुढे असला तरी चालेल, ह्या चिन्हानुसार आसरा शब्द तयार होतो. काय होते? आसरा शब्द. ओके, आलं लक्षात? चला, चिन्हांच्या बाबतीत जर कन्फ्युजन वाटलं तर परत शांतपणे करा, आकृती काढून घ्या. हा पेपर तुम्हाला व्हिडिओ खाली सुद्धा उपलब्ध आहे, ठीक आहे. 2 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघू. व्हिडिओ पॉज करणे तुम्हाला काढता येतो. सकाळचे 9 वाजले असता तास काटा व मिनिट काट्यात कोणता प्रकारचा कोण होईल? खूप सोपा प्रश्न आहे. इथं आपण 12 काढतो, इथं 3, इथं 6 आणि इथं 9. सकाळचे 9 वाजले, तास काटा असेल 9 वरती आणि मिनिट काटा असेल 12 वरती. ह्यांच्यामध्ये कोण कोणता तयार होतो? सरळ कोण, विशाल कोण, लघु कोण की काटकोण? 90 अंशाचा कोण तयार होतो त्याला काटकोन म्हणतात. ओके, ठीक आहे. चला, सोपा प्रश्न होता. आपण काटकोन, परिमिती याच्यावरती 3री 4थी साठी पण आणि वेगळे पण घटक केलेले, सगळे बघून घ्या. खालील प्रश्न आकृतीचा भाग वगळलेला आहे, एक भाग गेलेला आहे. एक आकृती अशी निवडा की ती दिशा न बदलता जशीच्या तशी बसली पाहिजे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे याला ही बाजू जोडणारा भाग पाहिजे असा, अशी बाजू जोडणारा भाग कोणता आहे आणि 3 बाजू जोडणारा. आपण आता काढून बघू, ठीक आहे. इथं काढला, त्याच्यानंतर इथं असा चौकोन तयार केला आणि बाहेरच्या बाजूला असं केलं का? असं होईल का? बघा, तुम्ही जोडून उत्तर काढा. 73चं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. येते का आकृती? मी तर उत्तर दाखवलं तुम्हाला, परत एकदा दाखवतो. हे बघा, इथं चौकट आहे, त्याच्यानंतर हा आणि ही अशी आकृती आहे, याला जोडली, म्हणजे हा ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला, व्हिडिओ पॉज करू आणि पुढचं उत्तर तुम्हाला काढायचे. चला, पॉज करा आणि उत्तर काढा. ओके, बघा आता खो खोच्या एकाच संघातील 9 खेळाडूंनी आपल्या संघातील इतर सर्व खेळाडूंनी प्रत्येकाशी 9 खेळाडू आहेत, त्यांनी इतर जे होते 9 खेळाडूंनी आपल्याच संघातील इतर सर्व खेळाडूंनी प्रत्येकी एकदाच हस्त आंदोलन केलं तर किती हस्त आंदोलन होतील? बघा, आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, 36 आहे. आणि ते कसं काढायचे याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ देऊन, ठीक आहे, त्याची ट्रिक समजून सांगा. ओके, चला, 9 चौक 36 आहेत. आता इथं त्या गुणा याच्यानुसार पण तुम्हाला मी स्वतंत्र याच्यामध्ये त्याची ट्रिक समजून सांग, गोंधळ न करता उदाहरण देऊन. पुढचं पाहू. खालील तारखांमधील एकूण तारखा किती तारखा चुकीच्या आहेत सांगा. आता
4 तारखा दिलेल्या आहेत आणि त्याच्यात चुकीची तारीख कशी कशी आहे ते बघा बरं. मग आता हा 21 जो आहे 21 ह्याच्यामध्ये चुकीच्या तारखा किती? 21 मध्ये काय दिले? 29 फेब्रुवारी. लीप वर्ष असेल तरच 29 आला असेल. हे लीप वर्ष नाही, कारण याला 4 ने भाग जात नाही. ह्याला भागिले 4 करून पहा 2021 ला. 4 ने निश्चय भाग जात नाही, त्याच्यामुळे हे नाही. म्हणजे ही तारीख चुकीची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून सांगा 31/9 समजा. त्याच्यानंतर अजून कोणकोणती? चला, हे एकच चुकीचे आहेत, बाकीचे ह्याच्या तारखा येत नाही. तिन्ही ह्या बरोबर आहेत, कारण सामान्य वर्षामध्ये तुमचे जे तो 31 तारखेचा ऑगस्ट महिना कितवा येतो? सप्टेंबर. 31चा येतो. सप्टेंबर कितीचा येतो? तुम्ही उत्तर काढायचे, व्हिडिओ पॉज करून काढा. बघा आता हा जो 23 आहे, 23 हा महिना कोणत्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये, कोणत्याच फेब्रुवारीमध्ये 30 तारीख येत नाही, त्याच्यामुळे ही पण चुकीची आहे. ओके, ही चुकीची आहे, ही चुकीची आहे. आता या दोन मध्ये विचार करा. हा जो 20 दिलेला आहे हा काय माहिती का? 2020 हे लीप वर्ष आहे, पण त्यांनी त्याच्यावर प्रश्न न विचारता कशाचं दिले? 31. सप्टेंबर महिन्यात 31 तारीख कधीच नसते, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचे आहे. मग आता ही राहिलेली आहे, हा कोणता होतो? चौथा महिना. 30 तारीख येईल का? हा येते. एप्रिल महिना. एप्रिल मध्ये 30 येते. म्हणजे फक्त ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर पर्याय 1 तारीख बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके, आपल्याला आन्सर की मध्ये मात्र 3 दिलं होतं, त्याच्यामुळे हे एवढंच बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला, बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आपण या भागामध्ये पूर्ण केली. 75 प्रश्न आपण पूर्ण घेतलेले आहेत 4थी साठीचे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एका प्लेलिस्ट मध्ये आहेत. तुम्ही हिला जर टच केलं या व्हिडिओला तर तुम्हाला तिथं प्लेलिस्ट सापडतील, त्यातल्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघा. आता इथून पुढे प्रश्न जास्त सोडा. ओके, थांबतोय. गुड डे, बाय.